welcome to the YouTube channel of Srinand Sagar Coaching Classes. To get more videos, please subscribe this channel. So today we are going to learn the next topic, that is free fall. Free fall म्हणजे काय? तर एखादा ऑब्जेक्ट जो आहे, if we release an object from a height, so it gets pulled downwards with the help of in the influence of gravitational force. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट आहे तो जर काही हाईट वरनं जर तुम्ही त्याला खाली सोडले तर तो काय होतोय, डाऊनवर्डला पुल होतो. का होतो? बिकॉज ऑफ द इन्फ्लुअन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण एखाद्या हाईटवरनं फ्रीली फॉलिंग, त्याला असं म्हटलं जातं की दॅट ऑब्जेक्ट इज फ्रीली फॉलिंग. सो वेन फ्रीली फॉलिंग दॅट अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जेव्हा तुम्ही हाईटवरनं काहीतरी फेकतात तेव्हा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुअन्समध्ये खाली येतोय, त्या ऑब्जेक्टला काय म्हटलं जातं? फ्रीली फॉलिंग बॉडी किंवा फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट असं म्हटलं जातं. आता फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट जो आहे हा जेव्हा ऑब्जेक्ट त्या हाईटवरनं काहीतरी सर्टन हाईटवरनं जेव्हा मूव्ह होतो तेव्हा त्याची एनर्जी जी असेल ती एनर्जी कशी असते, किंवा त्याच्या मेकॅनिकल एनर्जीचं, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं काय होतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा सर्टन हाईटवरती नेला जातो तेव्हा त्याच्यात काय येते? पोटेन्शियल एनर्जी येते. आणि तो त्या ठिकाणून सोडला तर त्याच्यामध्ये काय होतं? त्याला मोशनमध्ये येतो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुअन्समुळे, बरोबर. म्हणजेच त्याची काय होते? कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. सो त्याची एनर्जी जी आहे ही कन्व्हर्जन कशा प्रकारे होतं, काय होतं हे आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे. सो फॉर दॅट लेट्स सी अ एक्सप्रेशन फॉर द फ्री फॉल. यू हॅव टू सी अ डायग्राम हिअर. इथे तुम्हाला डायग्राम दिसते. तर एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज हिअर यू हॅव गिवन दॅट ॲज शोन इन द फिगर पॉइंट ए इज ॲट अ हाईट एच. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला ऑब्जेक्ट ए या पॉईंटपासून सी या पॉईंटवरती रिलीज करायचा आहे, फ्रीली फॉलिंग आहे, बरोबर. मग जर तुम्ही ए या हा पॉईंट आहे त्याची हाईट एच आहे फ्रॉम द ग्राउंड, लेट द पॉईंट बी ॲट अ डिस्टन्स ऑफ एक्स. बी हा पॉईंट आहे तो ए पासून डाऊनवर्डला एक्स आहे, वर्टिकली बिलो द ए. लेट द पॉईंट सी बी द ऑन द ग्राउंड डायरेक्टली बिलो द ए अँड बी. ए आणि बीच्या खाली आहे सी, तो ग्राउंड पॉईंटला आहे. तर या ठिकाणी आपल्याला ह्याची टोटल एनर्जी आहे. सो लेट अस कॅल्क्युलेट द एनर्जीज ऑफ द ऑब्जेक्ट ॲट पॉईंट ए बी अँड सी. म्हणजे तुम्ही एक ऑब्जेक्ट आहे तो ह्या ए पॉईंटपासून सी पॉईंटवरती फ्रीली फॉल करताय, म्हणजे त्याला सोडताय, बरोबर. तर या ठिकाणी त्याची जी टोटल एनर्जी असेल पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी ला, तर ती आपल्याला इथे फाइंड आउट करायची. सो लेट्स फाइंड द कॅल्क्युलेट द एनर्जीज ऑफ द ऑब्जेक्ट ॲट ए. सो एनर्जी ॲट पॉइंट ए. आता ए पॉइंटला आपण एनर्जी फाइंड आउट करूया. यासाठी तुम्हाला माहिती आहे की त्या ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलॉसिटी असेल ती काय असेल? इथे 0 असणार आहे, कारण ऑब्जेक्ट आपण ए पॉइंटवरनं खाली सोडणार आहे, म्हणजे त्याची जी इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल तिथे 0 असणार आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी 0 म्हणजेच काय असेल त्या ठिकाणी? त्याची कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर. velocity square. So kinetic energy is equal to half into mass into velocity square. But velocity u is 0, so kinetic energy is 0. And we know that potential energy when the object is at a point A, बरोबर. तर A पॉइंटला असताना त्याची जी टोटल हाईट आहे फ्रॉम द ग्राउंड किती आहे? h आहे, बरोबर. h असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती आली? mgh. Therefore total energy is equal to kinetic energy plus potential energy. So total energy is equal to 0 plus mgh. So total energy is equal to किती आले? mgh. So at point A the energy of that object is mgh. इतकी आहे, बरोबर. So total energy is mgh. Now let's see the energy at point B. B पॉइंटला असेल त्यावेळेस त्याची एनर्जी किती असेल? टोटल एनर्जी ती आपण फाइंड आउट करूया. सो टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी, यासाठी आपल्याला माहिती आहे इनिशियल व्हेलॉसिटी ऑब्जेक्टची किती आहे? 0, बरोबर. इनिशियल व्हेलॉसिटी 0 आहे, पण आता तो एस पॉइंटपासून म्हणजे ए या पॉइंटपासून बी पर्यंत आलेला आहे, तोपर्यंत त्याने टोटल डिस्टन्स कव्हर केलेला आहे. किती? ते आहे x इतकं. आणि ज्या वेळेस तो बी पॉइंटला आला त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी पण चेंज झालेली आहे. सो त्याची जी फायनल व्हेलॉसिटी असेल, सो एनर्जी ॲट पॉइंट बी
object having a velocity, VB त्याची velocity असणार आहे. So u is equal to 0, s is equal to x, and acceleration due to gravity is g. So we have a Newton's equation of motion, that is v square is equal to u square plus twice a s. So vb square is equal to, it is 0 plus 2 into g into s is equal to x. So vb square is equal to twice gx. इतके असेल, बरोबर, कारण तो एवढा डिस्टन्स त्याने कव्हर केलेला आहे म्हणून. मग vb स्क्वेअर आला, सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इनटू m इनटू vb स्क्वेअर. सो व्हिच इज इक्वल टू हाफ इनटू m इनटू 2gx. सो 2 get cancel. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू mgx आला, बरोबर. हा कायनेटिक एनर्जी आहे. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द पोटेन्शियल एनर्जी. मग पोटेन्शियल एनर्जी जी आहे, आता ऑब्जेक्ट जो आहे बी पॉइंटला आहे, बरोबर, म्हणजे तो बी पॉइंटला आलेला असेल त्यांना त्याची जी हाईट आहे अबोव द अर्थ सरफेस ती किती आहे h x, बरोबर. आणि आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू काय असतं, मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनटू हाईट. आता हाईट किती इथे h x. सो पोटेन्शियल एनर्जी इज m इनटू g इनटू h x. So potential energy is mgh minus mgx इतकी झालेली आहे. So let's find the total energy. So therefore total energy is equal to kinetic energy plus potential energy. So total energy is equal to mgx plus mgh minus mgx. So this plus mgx, this minus mgx get cancel. So total energy is equal to mgh. Okay. Now we have to find out the energy at point C. Third is energy at point C, having object having a velocity vc. So object ज्यावेळेस c पॉइंट ला आलेला असेल त्यावेळेस त्याची velocity काय असणार आहे, vc इतकी आहे. So again here u is equal to 0, initial velocity तर 0च आहे. Then s, त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं, डिस्टन्स कव्हर केलेला आहे h इतकं, बरोबर, कारण तो ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत आला त्यावेळेस त्याची डिस्प्लेसमेंट झालेली आहे h इतकी. आणि इथे आपल्याला माहिती आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज g आहे, बरोबर. आता इथे तुम्हाला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची. सो कायनेटिक, फॉर दैट वी हैव टू फर्स्ट गेट अ काइनेमेटिकल इक्वेशन. सो वी गेट अ vc. So vc square is equal to, or sorry, uv square is equal to u square plus twice a s. So vc square is equal to 0 plus 2 into g into s is equal to h, बरोबर. So therefore kinetic energy is equal to half into m into vc square. So half into m into 2gh. So here 2 get cancel. So what is remaining? Kinetic energy is equal to mgh. Again we have to find out the potential energy. So potential energy is mass into acceleration due to gravity into height. आता तुम्हाला माहिती आहे की तो c पॉइंट ला आल्यानंतर त्याची ग्राउंड सरफेस पासूनची जी डिस्टन्स आहे ती किती असेल, 0, बरोबर. म्हणजे h is equal to इथे 0 जर असेल तर इथे पोटेन्शियल एनर्जी काय येणार आहे, 0, बिकॉज इट इज mg into 0. सो पोटेन्शियल एनर्जी इज 0. पोटेन्शियल एनर्जी 0, so we calculate the total energy, that is equal to kinetic energy plus potential energy. So total energy is equal to mgh plus 0. So total energy is equal to mgh. So in this we can see that तुम्हाला इथे दिसतंय की जेव्हा आपण a पॉइंटला असताना टोटल एनर्जी किती आलेली आहे, mgh, बरोबर. b पॉइंटला असताना टोटल एनर्जी किती आली आहे, mgh. c पॉइंटला असताना पण टोटल एनर्जी किती आली आहे, mgh. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टला काहीतरी हाईट वरनं ठेवला तेव्हा त्याची टोटल एनर्जी काय राहिली आहे, कॉन्स्टंट राहिली.
पण फक्त पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये झालं. आपण इथे बघतोय की जेव्हा तो हाईट वरती होता तेव्हा कायनेटिक एनर्जी ही 0 होती पूर्णपणे, पण पोटेन्शियल एनर्जी ही म्हणजे मॅक्सिमम होती. पण जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट त्या पॉईंटपासून सी पॉईंट पर्यंत म्हणजे ग्राउंड पर्यंत आणताय तेव्हा ह्या कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतंय किंवा ह्या पोटेन्शियल एनर्जीचं कन्व्हर्जन कशात होतंय, कायनेटिक एनर्जीमध्ये होतंय. आणि सी पॉईंटला तर लक्ष देत आहे की पूर्ण कायनेटिक एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं, त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी पूर्ण 0 झालेली असते. म्हणजेच इथे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन पण आपण शिकतोय की कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी व्हेन वी प्लेस अ ऑब्जेक्ट ॲट हाईट, इफ इट इज फ्रीली फॉल at that time the potential energy of that object is truly converted into or finally converted into the kinetic energy when it reaches the ground. म्हणजे ग्राउंड वरती तो रीच होतो तेव्हा त्याला कन्वर्जन पूर्णपणे कायनेटिक एनर्जी मध्ये होतं. बट द टोटल एनर्जी ऑफ द दॅट ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. पण कोणताही पॉइंटला असेल तरी त्या ऑब्जेक्टची टोटल एनर्जी काय राहते, कॉन्स्टंट राहते. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर द फ्री फॉल ऑफ द or the object. नेक्स्ट पॉइंट इज पॉवर. सो पॉवर म्हणजे काय ते बघूया. त्या अगोदर आपल्याला काही क्वेश्चन्स दिलेले ते बघूया. सो इथे तुम्हाला आन्सर द्यायचे. सो कॅन युअर फादर क्लाइंब द स्टेअर्स ॲज फास्ट ॲज यू कॅन. म्हणजे तुमचे फादर आहे ते तुमच्यापेक्षा फास्ट स्टेअर केस म्हणजे पायऱ्या चढू शकतात का, मे ऑर मे नॉट बी. याचा आन्सर ते चढू पण शकतात किंवा नाही पण चढू शकत. बरोबर, तुम्ही जास्त फास्ट चढाल तर ते कमी वेळेत चढाल, बरोबर चढणार. तर हे याचं आन्सर असू शकतं. किंवा तुम्ही हळू चढणार ते फास्ट चढू शकतात. देन सेकंड इज विल यू फिल द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ द बकेट ऑर द इलेक्ट्रिक मोटर. तुम्ही जी ओव्हरहेड टँक असेल ती बकेटने भरणार की इलेक्ट्रिक मोटरने भरणार. तर ऑब्वियस आहे की बकेटने तर नाही भरता येत, ते इलेक्ट्रिक मोटरनेच भरावी लागते. कारण बकेटने भरायला त्याला काय लागतो, आपल्याला खूप सारा वेळ लागेल. दिवसभर लागू शकतो बकेटने एक भरायला किंवा 2, 4, 5 तास लागू शकतात. बरोबर. पण मोटरने तुम्ही भरलं तर त्याला कमी वेळ लागणार आहे किंवा 20-25 मिनिटांमध्ये तुमची टँक ही फुल होणार. देन सपोज राजश्री, यश अँड रंजित हॅव टू रीच अ टॉप ऑफ द स्मॉल हिल आहे, तिथे त्यांना जायचं आहे. राजश्री जे आहे दॅट इज वेंट बाय द कार, देन यश वेंट बाय द सायकलिंग अँड द रंजित वेंट वॉकिंग. सो इफ ऑल देम चूज द सेम पाथ फॉर द रीच द हिल, देन here you have question who will reach the fast. कोण सगळ्यात अगोदर पोहोचेल. तर ऑब्वियस आहे की राजश्री जे आहे सगळे सेम पाथने जातात, तर राजश्री कारने जाते म्हणजे सगळ्यात अगोदर राजश्री पोहोचणार. त्यानंतर सायकलिंगने कोण जाते, यश जातोय, मग त्यानंतर यश पोहोचणार आणि रंजित सगळ्यात लास्टला जाणार. सेम पाथ आहे, तो त्याच पाथने जाणार आहे, पण तो पायी चाललेला आहे म्हणून तो तिथे कमी वेळेत पोहोचेल. जास्त वेळ त्याला लागणार आहे. म्हणजे कमीत वेळेत राजश्री पोहोचली, त्याच्यापेक्षा जास्त वेळ थोडासा यशला लागला आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ. म्हणजे काम तेच आहे, वर्क डन तर होतच आहे, बरोबर. पण तो वर्क डन होण्यासाठी टाइम किती लागतोय हे इथे इम्पॉर्टंट आहे. मग यावरून आपण पॉवर ही कन्सेप्ट शिकणार आहोत की इथे तुम्हाला दिसतंय की वर्क हे या एक्झाम्पलमध्ये वर्क डन तर झालेलं आहे, पण त्यासाठी लागलेला जो पिरियड आहे, टाइम आहे, तो वेगवेगळा असतो. So that is why the power can be defined as, power ची डेफिनेशन अशी दिली जाते, it is a rate at which the work is done. रेट म्हणजे रेट फॅक्टर आला की टाइम येतो तिथे. रेट कन्सेप्ट आला की टाइम फॅक्टर येतो की वर्क डन तर होत आहे पण तो किती कालावधीमध्ये होत आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉवर. सो रेट ॲट विच द वर्क इज डन, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉवर. सो पॉवर इज इक्वल टू, इट इज कॉल्ड ॲज अ रेट ॲट विच वर्क इज डन. मग तुम्हाला मी आता या अगोदर पण सांगितलेलं आहे की ज्यावेळेस रेट वर्ड येतो त्या क्वांटिटीच्या डिनॉमिनेटरला काय असतं, तर टाइम असतो, बरोबर. सो दॅट इज वाय वी कॅन से दॅट द पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. सो इट इज वर्क डन पर युनिट टाइम. ओके. सो द वर्क डन इज अमाउंट, W is the amount of work that is work is done in the unit time T. So we called it as a power. So power is equal to W upon T. It is, let's see the unit of power. तुम्हाला माहिती आहे की SI युनिट बघूया त्याचं. SI युनिट जे असेल तर ते काय आहे पॉवरचं, तुम्हाला माहिती आहे की हे काय आहे, वर्क डन. वर्क डन असेल तर जूल आणि टाइम असेल तर सेकंड, आणि यालाच म्हटलं जातं वॅट. काय म्हटलं जातं याला, वॅट असं म्हटलं जातं. जूल पर सेकंडलाच वॅट असं म्हणतात. मॅक्सिमम वर्क जे आहे ह्या पॉवरसाठी वॅट सायंटिस्ट आहे, बरोबर, स्कॉटिश सायंटिस्ट आहे, आणि त्या स्कॉटिश सायंटिस्ट वॅटने याच्यावरती मॅक्सिमम वर्क
केलेला आहे, दॅट इज वाय द युनिट इज गिवन बाय द नेम ऑफ इट्स ऑनर. त्याच्या ऑनरसाठी हे या युनिटचं नाव वॅट दिलं जातं. बरोबर. सो वी कॉल 1 वॅट. मग आपण 1 वॅटची डेफिनेशन देऊ शकतो. सो 1 वॅट इज इक्वल टू काय असेल मग 1 जूल पर 1 सेकंड. सो 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल पर सेकंड. मीन्स दॅट इफ द object done once in the 1 second it work done is 1 joule. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो 1 जूल इतकं वर्क डन हे 1 सेकंड मध्ये करत असेल तर त्याची पॉवर किती असते 1 वॅट इतकी पॉवर असते. बट कमर्शियली जे पॉवर आहे ही पॉवर ही हॉर्स पॉवर मध्ये केली जाते. सो 1 हॉर्स पॉवर म्हणजे नक्की काय असतं तर 746 ऑफ वॅट म्हणजेच काय असतं 1 हॉर्स पॉवर. दॅट इज 1 HP आपण म्हणतो. दॅट इज 746 वॅट इतकं पॉवर ती असते. त्यालाच म्हणतात 1 HP. म्हणजे 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट इतकी एनर्जी तिथे किंवा इतकी पॉवर तिथे लागते. त्यानंतर जे आपण युनिट आहे आपलं एनर्जीचं कमर्शियल युनिट जे आहे ते किलोवॅट हॉवर मध्ये असतं. किलोवॅट हॉवर. सो किलोवॅट हॉवर जे आहे आपण बघतो की जनरली आपली जी आपण इलेक्ट्रिसिटी जे वापरतो या ठिकाणी जे वापरलं जाणारं जे युनिट असतं हे काय असतं किलोवॅट हॉवर इतकं असतं. मग किलोवॅट हॉवर म्हणजेच काय किंवा यालाच काय म्हणतात युनिट असं म्हटलं जातं. मग हे कसं तर तुम्हाला माहिती आहे की 1 किलो म्हणजेच किती असतं 1000 असतं. बरोबर. आणि हॉवर. सो यू टेक द 1 किलोवॅट हॉवर. सो 1 किलोवॅट हॉवर इज इक्वल टू 1000 वॅट. 1 किलो म्हणजेच काय 1 किलोवॅट म्हणजे 1000 वॅट इनटू हॉवर. त्याचं सेकंड मध्ये कन्वर्जन करूया. सो इट इज काय झालं 3600 सेकंड. एका हॉवरचे सेकंड किती असतात 3600 सेकंड. सो इट इज 1000 वॅट इनटू 3600 सेकंड. सो वॅट इनटू सेकंड म्हणजेच काय झालं इथे तुम्हाला दिसतंय वॅट आहे जूल आणि पर सेकंड म्हणजे जूल असेल वॅट इनटू सेकंड जर आला तर काय येतो तो जूल येतो. सो 1 किलोवॅट हॉवर इज इक्वल टू किती झाला 1000 इनटू 3600 वॅट सेकंड. वॅट सेकंड म्हणजेच काय जूल. सो इट इज 3.6 इनटू 10 रेज टू 1 2 3 4 5 6 3.6 इनटू 10 रेज टू 6 जूल. याच्या जागी आपण काय घेतलं इथे जूल घेतलं. म्हणजेच 1 किलोवॅट हॉवर इज इक्वल टू काय आला दॅट इज इक्वल टू 3.6 इनटू 10 रेज टू 6 जूल इतका आला. म्हणजेच यालाच आपण म्हणतो 1 युनिट इतकं. म्हणजे जनरली इलेक्ट्रिसिटी जी आहे तिचा आपण जे डोमेस्टिक पर्पजसाठी जो वापर करतो ती जी मेजर केली जाते ती युनिटमध्ये केली जाते. सो 1 किलोवॅट हॉवर म्हणजेच किती असतं 3.6 इनटू 10 रेज टू 6 जूल असतो. यालाच आपण काय म्हणतो 1 किलोवॅट हॉवरलाच 1 युनिट असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्या घरामध्ये जेव्हा लाईट इलेक्ट्रिसिटी जेव्हा येते या इलेक्ट्रिसिटीने जर 3.6 इनटू 10 रेज टू 6 जूल वर्क डन जर आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या मीटरमध्ये 1 युनिट काय होतं वाढलं जातं. सो दिस इज द युनिट ऑफ पॉवर इन द कमर्शियल यूज ऑर इन द डोमेस्टिक यूज दॅट वी हॅव टू सी. अँड व्हॉट इज द पॉवर. सो याआधी आपण बघितलंय की वर्क डन म्हणजे काय बघितलं होतं. बरोबर. मग वर्क डन नंतर आपण बघितलं एनर्जी. एनर्जी म्हणजे काय इट इज अ कॅपॅसिटी टू डुईंग द वर्क. त्याला काय म्हटलं एनर्जी म्हटलं. आणि पॉवर म्हणजे काय इट इज अ रेट ॲट विच द वर्क इज डन. म्हणजे आपण अगोदर वर्क कन्सेप्ट बघितली. मग वर्क कन्सेप्ट वरती डिपेंड असलेली एनर्जी आणि पॉवर कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितलेल्या